मोबाईलमध्ये 50 पाकिस्तानी नंबर आणि कोटींचा संशयास्पद हिशोब उघडकीस आला असून या प्रकरणी सोलापूरच्या तिघांचा कोर्टाने जामीन फेटाळला आहे। धर्मादाय आणि दस्त नोंदणीतील तांत्रिक त्रुटींचा गैरफायदा घेत तब्बल 10,50,00,000ची फसवणूक करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी थेट संबंध असल्याचा आरोप असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील 3 आरोपींना सोलापूर न्यायालयाने मोठा झटका दिला आहे। त्या संघटनेने तब्बल 126,41,41,457 रुपये गोळा केल्याचे तपासात आढळून आले आहे। या प्रकरणातील एकाचा नियमित जामीन अर्ज तर दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तीव्र विरोधामुळे फेटाळून लावले आहेत। मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने सोलापूर जिल्ह्यातील 3 आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 316, 5, 318, 4 आणि इतर विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे। आरोपींनी कट रचून दस्त नोंदणी आणि धर्मादाय विभागाच्या नियमांमधील तांत्रिक फरकाचा गैरफायदा घेतला आहे। जिल्ह्यातील एक धार्मिक संस्था सुरू करण्यासाठी 8 लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला होता। मुंबई एटीएस कडून या व्यवहारासंदर्भात संस्था रडारवर होती। मात्र संस्थेने जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्तांकडे देणगीदार, आयकर विभाग, बँक आणि इतर शासकीय संस्थांची जाणीवपूर्वक दिशाभूल करत तब्बल 10,50,00,000 रुपयांचा अपहार केला आणि आर्थिक गैरलाभ मिळवल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान दहशतवाद विरोधी पथकाने जेव्हा आरोपींचे मोबाईल जप्त केले तेव्हा अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपींच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 50 पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिकांचे नंबर सक्रिय असल्याचे आढळून आले आहे। सदर एका संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता नियमित जामीन आणि 2 अटकपूर्व जामीन अशी न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहेत। सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि दहशतवाद विरोधी पथकाने सादर केलेले गंभीर पुरावे ग्राह्य धरत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने देश सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन तिन्ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत। या आंतरराष्ट्रीय कनेक्शनच्या धाग्यादोऱ्यांचा मुंबई एटीएस आता अधिक सखोल तपास करीत आहे। सदर आरोपींनी जो पैसा या ठिकाणी उभा केलेला आहे एनजीओच्या माध्यमातून, त्यांनी व्हॉट्सअप ॲपद्वारे या ठिकाणी लोकांना देणगी देण्यास प्रवृत्त केलं आणि त्या माध्यमातून हा पैसा गोळा केला। निश्चितच या संघटनेचे जे काही पदाधिकारी असतील, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांच्यावर सुरुवातीला या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत। या लोकांनी याचा उपयोग हा निश्चितच यांची कनेक्टिव्हिटी ही या पाकिस्तानच्या नागरिकांची असल्यामुळं, पाकिस्तानच्या लोकांची असल्यामुळं, काही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या संदर्भात असल्यामुळं निश्चितच या पैशाचा उपयोग देशविघातक कृत्यांसाठी या लोकांनी केला जाऊ शकतो यांच्याकडनं, किंवा केलेला पण असेल, त्याचा तपास अद्याप सुरू आहे। त्यामुळे हे आरोपी जे आहेत ते देशद्रोही असल्यामुळं, यांनी राष्ट्रविघातक कृत्याच्या कार्यामध्ये सहभाग नोंदवल्यामुळं यांना जामीन देण्यात येऊ नये आणि यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्यामुळे यांना जामीन दिला तर निश्चितच या ठिकाणी तपास कामामध्ये ते अडथळा आणतील आणि विदेशामध्ये पळून गेले तर त्यांना पुन्हा अटक करून तपास करणं सोयीचं राहणार नाही किंवा करता येणार नाही। त्यामुळं त्यांचा एका आरोपीचा जामिनाचा अर्ज तर दुसऱ्या 2 आरोपींचे अटकपूर्व जामिनाचे अर्ज फेटाळण्यात यावे अशी आम्ही न्यायालयाला विनंती केली आणि न्यायालयाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून तिन्ही आरोपींचे जामिनाचे अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेले आहेत।